पण महाराज म्हणले की कर्म मार्ग सूक्ष्म आहे, योग मार्ग कठीण आहे, ज्ञान मार्ग कठीण आहे. अरे जसा योग मार्ग दुस्तर आहे तसं कर्म देखील सोपं नाही. कर्म बी दुस्तरच आहे. आता जास्त लांबीत नाही मी. मज सोडवी दातारा कर्माला काय म्हणले? दुस्तरच म्हणले. सोपं आहे का कर्म? मी आळंदीहून आल्यावर 12 वर्ष 2 वेळी स्नान करायचो. सकाळीही करायचो आणि कीर्तनाला गेलो की आधी स्नान करायचो, नंतर कीर्तन करायचो. मग इथं आमुष्याचे कीर्तन चालू झाले. मग इथं कीर्तनाला आलो मी. आल्यानंतर बाईला म्हणून मला स्नान करायचं. इथं व्यवस्था काही इथं काही हिटर का काय. मग आपल्या चुलीत काड्या घातल्या, बाईनं पाणी ठेवलं. मग महाराजांनी म्हणले पाणी कोण तापायले? म्हणजे चांगली महाराजाला स्नान करायचं. महाराज डबा भरून घेऊन आले. मला म्हणले या चांगले महाराज. म्हणून काय कशाला डबा? महाराज महात्मे म्हणसे. मला नवल वाटतं. माझा आवाज बसला कीर्तनात. गुरुवरे रखमाजी महाराज मुले कीर्तनात होते. मग त्यांनी पाहिले याचा आवाज बसला आणि कीर्तन संपल्यावर आम्ही गुरुबंधू मंडळी रोडवर उभा राहिलो. गुरुवरे महाराज सोनाकडे गेले. म्हणले मिठाचं गरम पाणी कर. मिठाचं गरम पाणी केलं, जग घेऊन आले आणि ते आल्यामुळे आम्ही असं बाजू झालो. त्या लोकांकडे जायचं. ते म्हणले मी तुम्हालाच पाणी आणलं. कशाला? ते म्हणले तुमचा आवाज बसला, उद्या सकाळी तुम्हाला काल्याचं कीर्तन करायचं, तर आवाज उकळून मिठाचा काय करा. बरं मी म्हणलो जाग बोलतो. ते म्हणले नाही माहिती करा, गडगड वाजू द्या. कसं वाजत आपण पामरे पण महात्म्याची कृपा आहे. गुरुवरे महाराज डबा घेऊन आले. म्हणून कशाला महाराज डबा? बाहेरून या जाऊन तुम्ही म्हणले. म्हणून मला इच्छा नाही जायची. मग स्नान कसं करेल तुम्ही? मी म्हणलो स्नानाचा त्याचा काय संबंध आहे? ते म्हणले अहो स्नान कर्म आहे. स्नान काय? बाधू न शके स्नानादी कर्म. स्नान कर्म आहे आणि स्नान करायच्या अगोदर तो बहिर दिसून आलाच पाहिजे. इच्छा नसली तर महाराज त्या टायमाला म्हणले तितकं पाणी खर्च करून आलाच पाहिजे. माझ्या ध्यानात आलं जुन्या काळाचे संडास बाथरूम नव्हते. चांगलं असं आजच्यासारखं आज झडगं नव्हतं म्हणा. चांगलं जर झडगं लागलं तर सगळं म्हणायचं दुपारून तो सगळं आवरून घेऊ. मग बाहेर दिसायला कर्म सूक्ष्म आहे. आता पुढे तर सांगत नाही. मला काय सांगायचं? इतकं सूक्ष्म कर्म आहे. आपल्याला माहिती आहे का? गुरुवारी संदीपान महाराज सांगत असते स्नान केल्यावर तेल लावायचं का? तेल लावल्यावर स्नान करायचं. तेल लावून स्नान करायचं. पण आपण कसं करतो? सगळे 99% स्नान केलं की बरं स्नानाच्या आंघोळ म्हणा. आंघोळ म्हणलं काय स्नान? आंघोळ केल्यावर तेल लावतो. 4 गोष्टी केल्यावर देहाला चांडाळत्व प्राप्त होतं. नाव्याला घरून दाढी कटिंग करून आलो की देहाला चांडाळत्व प्राप्त होतं. स्मशानातून अंत्यविधीहून आलो की देहाला चांडाळत्व प्राप्त होतं. स्त्रीसंग केला देहाला चांडाळत्व प्राप्त होतं. आणि अंगाला तेल लावलं की देहाला चांडाळत्व प्राप्त होतं. तेव्हा ते चांडाळत्व केव्हा जातं? जेव्हा सचेल स्नान करीन कपड्यासकट तेव्हा जातो. म्हणून स्नान केव्हा करतो? दुसऱ्या दिवशी. स्नान केलं की पुन्हा लावलं तेल कायम चांडाळ. आता रातच्या 12 लोक आम्हाला मी बोरणीला तुमचे काय नाव खोलवा देते मस्की. येवल्याचा माणूस आला. आता येवल्याचा माणूस आला 12च्या नंतर. तो मस्की माझ्या समोर म्हणले पाटील आता तुम्ही आले 12च्या नंतर, मी स्नान केल्याच्या नंतर पुन्हा तुम्ही आले तर मी तुमची दाढी कटिंग करणार नाही म्हणून. तुम्ही 12च्या नंतर पुन्हा आले ना तर मी आता एकदा करतो आता तुमची पण पुन्हा करणार नाही. माझं स्नान झालं. आता मी स्नान झाल्यावर दाढी कटिंग करीत नाही. आता रातच्या 12ला दाढी कटिंग चालू. एकदा आमचे मुरली भाऊ वाड्याचा कार्यक्रम होता. मुरली भाऊ फोन केला. मुरली भाऊ कुठे? मला म्हणजे तुमच्यात तिथे.
मला मग इथं पंक्ती बसायची का नाही? मग आम्ही चुकून गडबडीने आलो तर मुरली होत्या पुढं हात ठेवा. दाढी कटिंग केली की त्याला चांडाळा प्राप्त होतो. त्यांनी सचेर स्नान केलं. मग आपल्याला स्नानाचं जर कर्म घडत नाही, बरं जाऊ द्या, आता इथं सांगलीची मंडळी आहे, अरे का नाही लक्ष्मण महाराज गंगथडीला, आता तुमच्याकडले लोक पहिल्यांदा भेटत नव्हते, उकडदाचे. मग तुम्ही सांगा, गंगेला गेल्यानंतर पाणी न्यायचं, घरून थोडीच पाणी नेत होते, कुठलं घ्यायचे? गंगेचंच घ्यायचं. मग गंगेचं पाणी बैर दिशेला चालतं का? बरं बरोबर आहे नाही? नाही नाही नाही, आता ते म्हणते तू आमचंच पाहून काढलं. बरोबर आहे की नाही लक्ष्मण? गंगा गोदावरी तीर्थ आहे का नाही? मग तीर्थ बैर दिशेला चालतं का? मग विहीर नाही, बोर नाही, मग कसं जायचं? ते म्हणजे सांगा तुम्ही. गोदावरीचं पाणी चालत नाही, गंगेचं तीर्थ बैर दिशेला चालत नाही, पाणी दुसरं नाही, बिगर पाण्याचं जाता येत नाही. मग त्याचा शास्त्र आहे की ते पाणी लोट्यात जे आपल्याला डबा असतं त्याच्यात घ्यायचं आणि त्या पाण्यात असे उभे बोट बुडायचे. उभे बोट बुडले की त्याचं तीर्थत्व नष्ट होतं. मग ते पाणी बैर दिशेला जातं. आता दुसरं आहे का, स्नान केलं की पूजाला पाणी घ्यायचं. आता पूजाला तर जमतो गोदावरीचं, पण त्याच्यात जर उभे बोट बुडली की ते पाणी पूजाला चालत नाही. आपण तर सुरुवातीला गण लावायला काही सुरू पहिलं बीज केलं, हे बीज केलं. कर्म घटनांना संपला. ब्राह्मण संध्येला बसला, गुरुवारी चंद्रशेखर महासमत ते, तर संध्येला पाणी त्यांनी किती घ्यायचं? गुंजळभर. एक उडदाचा दाणा भिजल एवढंच पाणी घ्यायचं. बापू जर जास्त झालं तर त्या ब्राह्मणाला दारू पेल्याचं पाप लागतं. बापरे, पाणी जर जास्त झालं तर त्याच्यामुळे बऱ्याच ब्राह्मणांना संध्या सोडून दिली. तेवढी संध्या करायची करा आणि पुन्हा दारू पेल्याचं पाप पण नकोच म्हणले आपण. कर्म सूक्ष्म आहे, योग कठीण आहे, योगाची वाटा योग तो कठीण. त्याचित घना न पविजे. योग कठीण पाहे पा लोहाचे चणी बोचरिया पडती. बोचरा कोणाला म्हणायचं? ज्याच्या तोंडातले 4-2 दात पडे तो बोचरा नाही. गुरुवारी शेखर महाराज सांगत असते, ज्याच्या तोंडात हुडकून बी दात सापडत नाही त्याचं नाव काय? बोचरा. आणि अशा बोचऱ्यानं लोखंडाचे हरभरे खाणं त्याचं नाव आहे बोचरा. विठ्ठला, त्याचं नाव योग आहे. इतका कठीण योग. अर्जुन महाराज मोठे खाली बसले होते का?
योग कठीण आहे, कर्म सूक्ष्म आहे, ज्ञान मार्ग ज्ञानासारखं पवित्र जगात काही नाही महाराज. पण ज्ञानाकरता सांगणारा महाराजासारखं पाहिजे. काय पाहिजे महाराज? हे पांढऱ्या कपड्यातले संन्यासी होते, पांढऱ्या कपड्यातले संन्यासी होते. पांढऱ्या कपड्यावर संन्यास. मी माझी आठवण विसरले जयाचे अंतकरण, पार्था तो संन्यासी जाण. अरे त्यांची तारामळ, पण कधी आपली तारामळ त्यांनी लोकाला सांगितले नाही. आणि संसाराकरता कीर्तनाचा पैसा कधी घेतला नाही. मग सांगण्याकरता, अरे ऐकण्याकरता संन्यासी लागतो. ज्ञान ऐकण्याकरता काय लागतो? अभय महाराज काय लागतो? संन्यासी कोणाला म्हणते? ते म्हणतात अवघडच आहे. अरे उपरम, उपरम कशाला म्हणते? स्त्री पुत्राधिकांचा विधीपूर्वक त्याग उपरम कशाला म्हणते? उपरम हे का मुक्त झाल्यावरच आहे का? उपरम कधी? निष्काम कर्म, निष्काम उपासना आणि आवरण निवृत्ती करता विवेक, वैराग्य, समाधी षटक. आणि त्या समाधी षटकात शम, दम, श्रद्धा, उपरम, समाधान, तितिक्षा. मग श्रवण, मग मनन, मग निध्यासन आणि मग तत्वपदार्थ. आपल्याकडे विवेक आहे का? विवेकच नाही ना. आपल्याला संसार खरा वाटतो का देव खरा वाटतो? इमानदारी सांगा. संसार मला संसार वाटतो, तुम्ही तुमचं पाहतो. संसारच खरा वाटतो आपल्याला. मनातून देव आवडतो का संसार आवडतो? संसार. आपण पापी का पुण्यवान? कोण? मी. भास्कर मी पापी? मला पापी म्हणाल. पापाचं कीर्तन ऐकत का? बाबा नेहमी सांगायचे, गुरुजी म्हणायचे, पापानं आवडतो याचं नाव संसार, आणि पुण्यानं आवडतो याचं नाव परम. देव आवडायला लागला हे समजा आपलं पुण्य पुढं आलं, आणि संसार आवडायला लागला समजायचं आपलं पाप पुढं आलं. अरे सत काय आहे, असत काय, खरं काय, खोटं काय, नित्य काय, अनित्य काय मिळत नाही. वैराग्य आहे का? गुरुवरे महाराजांना मला अपरोक्षानुभूती माझ्याकडून पूर्ण पाठ करून घेतली. आता माझ्यात ते नेहमी प्रमाण म्हणायचे, ब्रह्मादिस्तावरांतेषु वैराग्य विशेषणो यथैव काकनिष्ठायां वैराग्यं तद्धि निर्मलम्. महाराजांचं नेहमी वैराग्य, त्यांची अपरोक्षानुभूती पाठ होती. ज्या टायमाला मी पाठाला होतो ना महाराज, आता त्यांचं थोडं वय झालं, असे स्तुती सांगायची महाराज. सगळे प्रमाण मी महाराजाकडेच पाहते. मी 7 किलोमीटर पायी याचो, आणि 7 किलोमीटर पायी जाचो, तर त्या जाण्या येण्यामध्ये पूर्ण निळोबराच्या गोळणी, नाटाचे अभंग, मदालसा, काकडा, हरिपाठ आणि विचारसागराच्या पूर्ण व्याख्या, हे श्लोक पूर्ण महाराजांना पाठ. हे सगळे भोग हे लोकांपासून ब्रह्मलोक कावळ्याच्या इष्टप्रमाणे वाटले पाहिजे. आणि जर असे वाटले तर वैराग्य निर्माण होते. वैराग्य हे गढूळ वैराग्य नाही, निर्मळ वैराग्य. शंकराचार्याचा ग्रंथ आहे तो. वैराग्य तधी निर्मलम. निर्मल म्हणजे खरं वैराग्य. आणि आपल्याला वैराग्य हे कसे? गढूळ वैराग्य. आपण भजन करतो, निर्मळ करतो का गढूळ करतो? तर आमच्या ते फटाफट तुम्हाला काय नाही. आपली हे निर्मळ हरी कथा Hare
सर्वम खलविदम ब्रह्म येणे बोधे. आणि या बोधावर गेल्यानंतर बी आम्ही नुसत्या गप्पा मारणार नाही, निर्मळ कथा करू. कशी करू हे निर्मळ हरिकथा. जशी कथा निर्मळ करीती निर्मळ नाम घोष. वशे तेथे देव सदा सर्व. जिजा मला उलटे प्रमाण जास्त पाठ, माझ्या उलटे पाठ नाही बरं का. मी आधी सोयीचं ध्यानात आणतो, मग जरा वजन पडत थोडस. करू हे निर्मळ करीती निर्मळ. वशे तेथे देव सदा सर्व काळ. देव त्या कीर्तनात राहतो, देव त्या भजनात राहतो. अरे काही म्हणता येत नाही, राग रागिनी कळत नाही, पण ज्याचं निर्मळ भजने भजन करणे मंगळवाणी नरका जाणे चुके ना. आता काय काय लोकांना खरं बोललं की तिथे राग येते. अरे वाईट कोणाचा विरोध नाही, कोणाला टोचून बोलणं नाही, पण निर्मळ भजन करा, निर्मळ कथा. तसं निर्मळ वैराग्य तेव्हा निर्मळ. वैराग्यम तधी निर्मलम. कठीण आहे का नाही. बोलता वाटे सोपे नाही, वैराग्य सोपा रे. मज बोलता न वाटे खरे. मग आपल्याकडं वैराग्य नाही, विरक्ती वाचवणी कही ज्ञानाशी तग नाही. मग ज्ञान मार्ग कठीणच आहे. किती कठीण. अरे ओठ जागा होय. श्रेष्ठ अशा गुरु पडतात, त्याला निष्ठा गुरु करणारा गुरु चालत नाही. श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ आणि दयाळू असा महात्मा लागतो मला. परतुरला बाबुरावांना आणि आपल्या तळ्यात महाराज असा जोड होता. महाराज जसे अण्णा होते तसेच महाराज होते, आणि दोघांचं एकमेकाबद्दल प्रेम होतं. अधिकारी माणसं आईचं अंतःकरण, त्यांच्या पोटात त्यांचं पोट म्हणजे मायपोट होतं. जसं आईचं पोट लेकराचे किती दोष झाले तर ते आई सहन करायची. तुका म्हणे येथे लाभाची या कोटी बहुवाव पोटी समर्थाचे. म्हणून महाराज म्हणतात कर्म मार्ग आहे, योग मार्ग आहे, ज्ञान मार्ग आहे, पण हे मार्ग कठीण आहेत. कलीन घडे साधन उचित विधी विधान
न कळे न घडे त्या वाटा आल्या आहेत, पण त्या वाटानं जाणारे आता पहिल्या मधल्या पाऊल वाटा होत्या. आता मी ज्या टायमाला पाठाला येतो हे मधल्या रस्त्यानं ब्राह्मणाचोर आमचे जनार्दन दादाचे मधल्या रस्त्याने जातो. आता त्या वाटा आहेत, आता तुम्ही कोणी वागत नाही म्हणून त्या वाटा काय झाल्या, क्षीण झाल्या. मोडून की बाबा त्या वाटा आहेत पण त्या जाण्याकरता कठीण आहे. मग तुम्ही काय करा, तो का म्हणे तुम्ही याची वाटे म्हणजे कोणती वाट, भक्तीची वाट. तरी झडझडोनी महिलानी हे भक्तीचे वाटे मार्गी बहुत मार्ग दावणी गेले आधी दयानिधी संत ते. आता बरेच प्रमाण झालं मार्गी बहुत याची गेले साधू संत. मग बाबा दयानिधी, कारण संताचा बाणाचे भूतांची दया हे भांडवल संता. किती दया, जी दया परावरे तीच दास, दया करणे जे पुत्रासी तेची दासाने. दयामध्ये उघडणे मिळत पडा बी नसतो. कीर्तनात एक म्हणून 10 रुपयाला म्हणजे जाऊ दे सोबत एक नंबर किती लागले रटे दिन ही बी काय दया तिचे नाव भूताचे पाळण आणि निर्दळण कंटाळाचे विठ्ठल. हा भक्तीचा मार्ग. महाराज गुरुवरे महाराजांचं नेहमी वाक्य असायचं, ते नुसत्या भक्तीला बी किंमत देत नव्हते, नुसत्या ज्ञानाला बी किंमत देत. ते म्हणायचे ज्ञाना वाचून भक्ती आंधळी म्हणायची आणि भक्ती वाचून ज्ञान पांगळे म्हणायचे. तुम्ही पहा नारदाला भक्ती भेटली, तो भक्ती प्रसन्न दिसली का दुःखी दिसली? काहून दुःखी दिसली? ज्ञान आणि वैराग्याला कोणी विचारायला तिचे पोहर म्हातारे झाले. नुसती भक्ती बी आंधळी कामाची नाही. अज्ञानाची भक्ती इच्छिती संपत्ती तयाची चित्ती. आणि नुसतं कोरडं ज्ञान बी कामाचं नाही. पुढे भक्तीने धरले हाती, मागे ज्ञान वैराग्य हेची भक्ती ज्ञान
ज्ञानानंतर काही माणसामध्ये भक्ती होत नाही. कशी होत नाही? तुम्ही देवाला जाणणं म्हणजे देवाला अपरोक्ष देवाचं स्मरण करणं म्हणजे नामस्मरण. देवाचं स्वरूपानं स्मरण आणि देवाला जाणणं हेच भक्ती, हेच ज्ञान. अरे ज्ञान म्हणजे काय? देव देवळ परिवारू कोरोनी किजे डोंगरू तैसा भक्तीचा व्यवहारू. ज्ञानानंतर तुम्ही वेरूळला जा, एका दगडाचं मंदिर बी, त्या दगडाची मूर्ती बी, त्या दगडाचा पुजारी बी आणि त्या दगडाची पायरी बी. देव देवळ परिवारू कोरोनी किजे डोंगरू. मग अद्वैतात भक्ती होत नाही का? अरे कल्पित द्वैत वास्तव अद्वैत, अद्वैतामपि सुंदरम विठ्ठला. अशी भक्ती मार्ग दावणी गेले आधी दयानिधी संत ते. आणि ज्या मार्ग दावून संत गेले त्या मार्गाने जर आपण गेलो त्याची पथ्य चालू जाता, 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 त्याची पथ्य चालू जाता. नमस्ते मुक्ता तोटे पाये, नमस्ते मुक्ता तोटे पाये, नमस्ते मुक्ता तोटे पाये, नमस्ते मुक्ता तोटे पाये, त्याची पथ्य चालू जाता, त्याची पथ्य चालू जाता. लक्ष्मण वाचित म्हणली. कोणाच म्हणली? साल लक्ष्मण वन म्हणली. आणि वैकुंठवासी गुरुवारी लक्ष्मण बुवा पुरुषोत्तम परिकर यांची आवडती चाली विठ्ठल. महाराज जसे आपले महाराज निष्कलन तसेच लक्ष्मण बुवा निष्कलन होते. लक्ष्मण बुवा पुरुषोत्तम परिकर जसे महाराज निष्कलन तसे लक्ष्मण बुवा देखील कोणताच कलंक नाही. विठ्ठल तेनेची पंथे चालू जाता, न पडे गुंता उठे काय. त्या पंथ म्हणजे वाट मार्ग, त्या मार्गाने गेल्यावर अनेक नका काही कबाळाचे भरी. आणि जर अनेक कबाळाच्या नादी लागतात तुकाराम मला म्हणले आम्ही नव्हतो तया वाटा, आम्ही नव्हतो तया वाटा, आम्ही नव्हतो तया वाटा, आम्ही नव्हतो मग कोणती वाट? मार्ग आहे नीट पंढरीचा, मार्ग आहे पंढरीचा.
संत आहे, वाट सांगणारे संत इथं जे आले तर वाट सांगण्याकरताच आले. ते गेले काऊन? आले होते म्हणून गेले. संत आले आले म्हणून गेले. मत्स्यकश्यपरा आले आणि ते गेले. मग इथं पांडुरंग राहिला, तो आला नाही आणि तो जात नाही. मग राहिला काऊन? वाट सांगण्याकरता. वाट दावी करी धरोनिया, वाट दावी करी धरोनिया. देव इथं राहायला वाट दाखवण्याकरता. आणि त्या वाटाने जर आपण गेलो तो काय म्हणे, तुम्ही चाला याची वाट भरवशाने भेटे. कोणत्या वाटानं? मार्ग दावणी गेले आधी दया निधी संतती, तिनेची पंथे चालू जाता न पडे गुंता कोटी काय. माझ्या अल्पमतीप्रमाणे अभंगाचा भाव झाला. सगळे धरू संप्रदायाच्या नियमाप्रमाणे भजन घेऊ. कोणी उठायचं नाही, कोणी उठायचं नाही. काही सूचना दिल्या जातात तोपर्यंत शिस्त मोडायची नाही. आता ऊन पडलं काही ताण नाही, पण आपल्याला पुढेही बहुत धरणे आहे. म्हणून संप्रात सगळेजण मांडी घाला, हाताला टाळी वाजवा आणि प्रेमानं भजन करा. श्री हरिभक्तीपरायण अर्जुन महाराज मोठे आणि त्यांना साथ करतील श्री हरिभक्तीपरायण कचरू महाराज संकल्पपूर. मार्ग दावणी गेले आधी, मार्ग दावणी गेले आधी,
दयानिधी संतते तेनेचे पंथे चालू जाता न पडे गुंता कोठे काही त्या मार्गाने तुम्ही चाला. कोणता मार्ग? ज्या मार्गाने संत गेले. कोण्या मार्गाने गेले? वेद मार्गे मुनी गेले त्याची मार्गे चालले कळेची विषय आता बरेच प्रमाणे आहेत. आणि महाराज म्हणले संतांनी तो मार्ग का काढला? त्या मार्गाने आपल्याला काही धोका नाही, नाही तर बाकीचे मार्ग ते धोक्याचे मार्ग आहेत. यज्ञ यागे स्वर्ग भोग बरेच प्रमाणे नाना साधनाच्या म्हणून संतांना जो मार्ग सांगितला मार्ग दावणी गेले आधी दयानिधी संतते तेनेचे पंथे चालू जाता न पडे गुंता कुठे. म्हणले महाराज संत भरपूर आहेत ना, 6 असतील दर्शनकार आणि 6 नास्तिक दर्शनकार. मग कोणाचं आहे का? महाराज म्हणजे सगळ्याचं मत त्यांनी खंडन केलं ज्ञानोबरायनाथ महाराजांनी. आणि त्यांचं खंडन करून जे सिद्धांत सांगणारं वेदांत शास्त्र आहे ते आपल्याला महाराज साधू संत ते शास्त्र सांगतात. अभंगाच्या पुढच्या मोडोनिया नाना मते मोडोनिया नाना मते मोडोनिया नाना मते मोडोनिया नाना मते कपिलस्य कनादस्य गौतमस्य पतंजली व्यासस्य जैमिनिशापी शास्त्राने षडेवई हे 6 आस्तिक आहेत आणि 6 नास्तिक आहेत. आता सगळ्याचं वर्णन करायला आपल्याला टाइम नाही. पण नास्तिकां 4 वाक नास्तिक दर्शनकार 4 वाक कोणी? देह खंडानामात्मा विश्वर पाषाण प्रतिमा या परोति ब्रह्मा घोळोची नेली यश या शिवम सुखम सुखम जीवेत ऋणम कृत्वा उत्तम जीवेत हे तोच देव भोजन ते भक्ती आणि मरण ते मुक्ती. मग याचे मताचं खंडन केलं. बौद्धाच्या मताचं कोण? शून्य सिद्धांत बौद्धू कोणी सत्ता होय सिद्धू नसता हा पुआतू वस्तू सिद्धू असे सगळे मत मोडले शंकराचार्य. सगळ्या मताचं काय केलं? खंडन केलं. सिद्धांत सांगितला, कोटी ग्रंथाचं सार सांगितलं. ब्रह्म सत्यम जगन मिथ्या जीव ब्रह्मैव नापरा. शास्त्र हे 3 सिद्धांत आहे. किती? ब्रह्म सत्य है, जग मिथ्या है आणि जीव ब्रह्मैव नापरा. सौरसु म्हणजे आनंद, सौरसु म्हणजे प्रसाद. विठ्ठल जे संत तुम्हाला हे ज्ञान सांगतात, अरे ज्ञानोबराय तुकोबराय यांनी शंकराचार्यांचा व्यासाचा मागोवा घेत भाष्यकारा ते वाट पुसत दुसरीकडे गेले नाही. त्याची मार्गी चाललो
लोहे पदरीची वाणी लोहे पदरीची वाणी साधू संतांना तो सिद्धांत सांगितला. आता संत इतके झाले माणूस घसरून पाडत त्याच्या पाया पडतो संतची नाही. आम्हाला संत कळायला तयार नाही. मग ज्या संतांना मार्ग दाखवला जे संत पुढे गेले ते संत कसे होते कृपावंत सुखशिंदू कैसे गुरुवरी महाराजांसाठी खेळा म्हणे ऐसे संतो मी तुकोवराच्या गाथा पाठ केले म्हणून तुका म्हणे मी निळोबराय म्हणलं होतं पण तुमचं पाहिलं कसं काय याचा अर्थ तुम्ही जागा निळा म्हणे ऐसे संतो कृपावंत सुखशिंदू निळा म्हणे निळोबाला म्हणतात ऐसे ऐसे म्हणजे गुरुवरे महाराजांसाठी कसे कृपावंत आहे आणि सुखशिंदू कधीच महाराजांनी कोणाला दुःख दिलं नाही. शिष्याची जीवन एक सेवा मानी देवा सारी आम्ही पाठाला यायचो तर आमच्या अगोदर 7 पत्राची रूम होती. ती रूम महाराज झाडून त्याच्यात तकी लावून ठेवायची मानी देवा सारी. त्याचा फळे उपदेश म्हणजे मला अर्जुन महाराज वडगावकर म्हणायचे, साहेबराव महाराज मानुलकर म्हणायचे, चांगले महाराज आम्हाला पाठ सांगा वाटतो आम्ही जो ऐकायचा त्याच्या घरी जातो कोणाच्या तर आम्ही गेल्यावर तो म्हणतो थोडं बाहेर बसा बैठक झाड तुटता. आणि महाराजाच्या इथं 100 माणसं पाठाला अरण्यात खरे सद्गुरू होते. सद्गुरू तोच जाण
जो सांगे अपरोक्ष ज्ञान देहत्रय निरसून परमपदी ठेवी. मी विद्वानी, मी सांगणार आहे असा त्यांना अभिमान होता. गेले दिगंबर राहिल्या त्या कृती जगा माझी. तुका निळा म्हणे ऐसे संत कृपावंत सुख सिंधू, जगाला सुखाचे सागर, सुखाचे जाशी तरी मनाला मला म्हणतात विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. सुखाचे काय सुख वसे हे जी ठाई, सर्व सुखे आजी येथेच वळली. संताची देखिली चरणांमध्ये म्हणून तुका निळा म्हणे ऐसे संत कृपावंत सुख सिंधू, तेनेची पंथे चालू जाता न पडे गुंता उभे काही ज्ञानेश्वर. माऊली ज्ञानराज माऊली